गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे तुमच्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे शिवाजी महाराज अँड MBA. लेखक, वक्ता, उद्योजक प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं हे पुस्तक. खरं तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अवघं जग छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेतं. आपण मराठी लोक मात्र केवळ शिवरायांच्या युद्धकथेतच अडकून पडलोय. अफझल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, यापेक्षा शिवराय कितीतरी अधिक पटीने मोठे होते, अगदी आकाशा एवढे. म्हणतात ना, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. शिवरायांची प्रेरणा घेऊन तरुण उद्योजक घडू शकतात हे सांगणारं पुस्तक म्हणजे शिवाजी महाराज अँड MBA. प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे हे पुस्तक. हे पुस्तक पानापानावर आपल्याला प्रेरणा देतं आणि इतिहासाची सांगड वर्तमान काळाशी घालतं. आज 21व्या शतकातच नव्हे तर जगाच्या सुरुवातीपासून आणि जगाच्या अंतापर्यंत जगावर राज्य करणारे 3च शब्द आहेत, ते म्हणजे MBA. मग शिवाजी महाराजांचा MBAशी काय संबंध, असं वाटलंच असेल ना पुस्तकाचं नाव ऐकून. तर शिवाजी महाराजांनी इतिहास गाजवला आणि वर्तमान काळातही ज्यांची कीर्ती आजही घराघरात साजरी होते आणि अखेर चंद्र सूर्य असेपर्यंत भविष्यातही ज्यांच्या नावाचा डंका पिटला जाणार आहे, कर्तृत्वाचे पोवाडे गायले जाणार आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर त्यांच्या नावापासूनच या MBA आणि या मार्केटिंगला सुरुवात आहे. कारण माता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांचं जे नाव ठेवलं ना, त्या अगोदर शिवाजी नाव कुणाचंही नव्हतं. पण पुढे प्रत्येक गावागावात, घरात, प्रत्येक जातीमध्ये एक परंपरा निर्माण झाली आणि आपल्या मुलांचं नाव शिवाजी ठेवलं जाऊ लागलं. शिवाजी हे नाव सुद्धा जगाच्या पाठीवरील युनिक असे. त्यापूर्वी कोणाचं नाव शिवाजी का नव्हतं, परंतु महाराजांच्या जन्मानंतर शिवाजी हे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक जातीत, काही अपवाद वगळता सर्व जातींनी ठेवलं आणि प्रत्येक पिढीला शिवाजी महाराजांचं आकर्षण वाटत राहिलं. शिवाजी महाराजांच्या नावातही मोठा अर्थ दडलेला आहे, जे या पुस्तकात आपल्याला कळतो. शिवाजी या शब्दात 3 अक्षरे आहेत. शी म्हणजे शिका, लर्न. दुसरं शिकल्याप्रमाणे वागा, वागा, ऍक्शन. आणि तिसरं जी म्हणजे जिंका. शिका, वागा आणि जिंका, यातूनच सक्सेस मंत्र मिळतो तुम्हाला. हे पुस्तक आपल्याला छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासाकडं एका वेगळ्या नजरेनं पाहायला शिकवतं. शिवाजी महाराजांच्या मध्ये एक धोरणी राज्यकर्ता कसा होता, ज्याची प्रत्येक चाल ही दूरदृष्टीतून सामावलेली होती. शिवाजी महाराजांचा जन्म अत्यंत मजबूत आणि अजिंक्य अशा शिवनेरी किल्ला, जो जुन्नर, जिल्हा पुणे इथं आहे, 19 फेब्रुवारी 1630 झाला. शिवरायांचं बालपण जे आहे ते शिवनेरीवर गेलं. पुढे वय वर्ष 2 ते 5 अशा 3 वर्षे छत्रपती शिवराय सिंदखेड राजा म्हणजे ते आपल्या आजोळी वाढले. पुढे वय वर्ष 5 ते 7 ते पुण्यात राहिले आणि 7व्या वर्षी ते पुढे शिक्षणासाठी बंगळुरूला गेले आणि वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आपलं सर्व शिक्षण पूर्ण करून स्वतंत्र कारभार हाती घेत 8 मंत्री आणि 600 कर्मचारी यांच्या सोबत पुण्यात परत आले. आपल्याला हा इतिहास माहिती आहे, पण याच्यामध्ये काय शिकायचं हे पुस्तक आपल्याला सांगतं. प्राध्यापक नामदेवराव जाधव म्हणतात की आपण आपल्या मुलांना 12व्या वर्षापर्यंत कुठपर्यंत फिरवतो, त्यांची नजर उघडी करतो. जी मुलं जेवढ्या लहान वयात जेवढा जास्त प्रवास करतील, त्यांच्या आयुष्यात यशाचं प्रमाणही तेवढंच जास्त राहतं. 12व्या वर्षापर्यंत महाराजांनी 2400 किलोमीटरचा प्रवास केला. दळणवळणाची साधनं काय, पालखी आणि घोडा. म्हणजे 80% प्रवास हा छत्रपती शिवाजी महाराज लहान असल्यामुळे पालखीत बसून किंवा झोपून झालेला असणार. जेव्हा एवढ्या कमी वेगाने पालखी वाहन उपलब्ध असताना 2400 किलोमीटरचा प्रवास महाराजांना त्यांच्या आईवडिलांनी घडवला. बघा, आपण आता 21व्या शतकात मोटारी, विमानं यांचा प्रवासाचा वेग 100 ते 600 पर्यंतचा असतो. आपण आपल्या मुलांना किती फिरवले. आणि म्हणूनच प्राध्यापक नामदेवराव जाधव म्हणतात की महाराष्ट्राचा नकाशा पाहून घ्या आणि आता आपल्या मुलांना घडवण्यासाठी जगाचा नकाशा हातात घ्या. वेगवेगळे देश निवडा आणि ते काबीज करण्यासाठी मुलांना तयार करा. याचा अर्थच असा आहे की ज्यांची ध्येय जेवढी मोठी तेवढा मोठा प्रवास त्यांनी केला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या यशाचं गमक त्यांच्या आईवडिलांच्या ध्येयात आणि ध्यासात आपल्याला सापडतं. आपल्या इतक्या लहान मुलांना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र त्या काळात दाखवला, इतका मोठा प्रवास घडवला.
आणि म्हणूनच लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव म्हणतात की तुम्ही मुलांना जेवढं फिरवाल तेवढंच ते जगाला देखील फिरवतील. तेव्हा स्वतःही फिरा आणि मुलांनाही फिरवा. मुलं जेवढा जास्त प्रवास करतील त्यांची नजर तेवढी उघडी होईल आणि त्यांना जगातील व्यवहारज्ञान कळू लागेल. त्यामुळे जे कमी वयात सुरुवात करतात ते कमी वयात जिंकतात देखील आणि जे उशिरा सुरुवात करतात ते उशिरा जिंकतील. केवळ कपडे लत्ते आणि खाण्याचा विचार करणाऱ्या पालकांनी मुलांच्या निकोप संगोपनासाठी प्रवास हा घटक देखील लक्षात घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनपटाकडे एखाद्या उद्योजकानं कसं पाहिलं पाहिजे याची दृष्टीच हे पुस्तक देतं, ज्या पुस्तकाचे नाव आहे शिवाजी महाराज अँड MBA. मित्रहो, ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडंसं. वाचत असताना ती एक नवीन दृष्टी देतात, यशाचा फंडा देतात आणि जगण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतात. आणि हे सगळं आपल्याला आपल्या इतिहासात कसं सापडतं त्याचा धागा आपल्यापर्यंत पोहोचवणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं पुस्तक शिवाजी महाराज अँड MBA हे पुस्तकच खरं तर मॅनेजमेंट गुरु आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटाकडे कसं पाहायचं याची एक अत्यंत वेगळी दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापासून, त्यांच्या जन्मापासून ते त्यांनी अगदी लहान वयात केलेला प्रवास, शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर घेतलेली शपथ आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच त्यांनी ती शपथ का घेतली, कारण कालानुक्रमे वर्षानुवर्षे ही महाशिवरात्री साजरी होत आहे आणि होत राहील. आणि ज्या ज्या दिवशी महाशिवरात्रीचं नाव घेतलं जाईल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली शपथ ही लोकांच्या लक्षात येईल. हा दूरदृष्टीचा विचार त्या बाल शिवाजीच्या मनातही असावा असं प्राध्यापक नामदेवराव जाधव सांगतात. इतिहास आपल्याला एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली, एकदा नाही दोनदा लुटली, पण त्यामागचं गणित मात्र आपल्याला कोणीच सांगत नाही, जे आपल्या पुस्तकात भेटतं. त्या सुरतेचा सर्वात श्रीमंत माणूस, सुरतेचाच काय त्या काळाच्या भारतातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे विरजी होरा. डच रेकॉर्ड्स प्रमाणे त्याची संपत्ती 80 लाख रुपये, व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये. तेव्हाचे 1 कोटी म्हणजे आत्ताचे साधारणपणे 7,500 कोटी. आग्रा, सुरत, भोडोच, कोकण, गोळकोंडा, म्हैसूर, मद्रास इथून होणाऱ्या व्यापारात सर्वात मोठा वाटा एकट्या विरजी होराचा होता. 7 देशामध्ये त्याचा व्यापार चालायचा. इव्हन ईस्ट इंडिया कंपनीला त्यानं जवळपास 10 लाख रुपये व्यापारासाठी दिले होते. इराणी व्यापाऱ्यांना कर्ज दिलं होतं. संपूर्ण भारत 4 वर्षे वापरू शकेल इतकी चांदी त्याच्या गोदामात होती. आणि असा हा जगातला श्रीमंत माणूस जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला 10 लाख रुपये कंपनीचा व्यापार आणि आशिया खंडात सुरू करायला कर्ज देणारा माणूस एका तडाख्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोकळा केला आणि महाराजांनी आपली ताकद आणि आर्थिक गणित हे जगाला दाखवून दिलं. ही घटना आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होती आणि यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जरब जगातील सर्व राष्ट्रांना बसली. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये आपल्याला मार्केटिंग, ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग ह्या सगळ्या गोष्टी दिसतात जर आपल्याला ते पाहता आलं तर. महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. दख्खनमधील 4 राज्य स्वराज्याशी जोडली. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा, सुरतपर्यंत त्यांनी मुसंडी मारली आणि गणदेवीपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन कौशल्य, त्यांची व्यूहनीती आणि एवढंच काय 70% समुद्र मार्ग ज्यातून विदेशी व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योग चाले तो ताब्यात आणला. लेखक नामदेवराव जाधव आपल्याला सांगतात की एखादी कंपनी ग्लोबल जागतिक कशी होते जेव्हा ती एका देशापेक्षा जास्त देशात आपला कारभार करते. शिवाजी महाराजांची राजमुद्राच हे सांगते की विश्ववंदिता, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक भारतावर राज्य करण्यासाठी येत होते आणि त्यावेळेस या जगाशी सामना करणं हे सर्वात महत्त्वाचं होतं आणि महाराजांनी ते केलं. त्या काळात महाराजांनी समुद्रात 13 किल्ले बांधले आणि जगभरातून व्यापारासाठी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येणाऱ्या सर्व व्यापारी राष्ट्रांना आपली ताकद दाखवली. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीत दूरदृष्टी होती. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा वध केला हे आपल्याला माहित आहे, परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखानाला जिथं मारलं तिथंच त्या जनीच्या टेंब्यावर पुरलं, दफन केलं आणि तिथंच त्याची सन्मानपूर्वक त्याच्या 2 मुलांच्याच हस्ते कबर बांधली. दिवाबत्तीची सोय करून हे काम पाहायला पगारी मुजावर नेमला. महाराजांनी असं का केलं? कुणी आपल्याला मारायला आलेल्या शत्रूचा सन्मान करतात का? तर याच्या पाठीमागं मोठं गमक आहे. ते प्राध्यापक नामदेवराव जाधव आपल्याला या पुस्तकात समजावून देतात. ते म्हणतात
की उद्या जर कोणी 500 वर्षांनी कोणी बदमाश म्हणालाच की शिवाजी महाराजांनी अफझल खान मारला, याचा काय पुरावा, तर हा घ्या पुरावा, ते याला पुरतो. आणि याची कोणी नासधूस करून माझा पराक्रम पुसू नये, तर हे घ्या, सरकारी खर्चातून त्या कबरीची दिवाबत्ती रोज लागावी म्हणून पगारी माणूसही नेमतो. छत्रपती शिवराय हे केवळ शौर्याचे मानदंड नव्हते, तर छत्रपती शिवराय त्यांचे संपूर्ण आयुष्य हे एखाद्या MBAच्या स्टुडंटनं व्यवसायाच्या उद्योगाच्या दृष्टीतून अभ्यासावं आणि मॅनेजमेंट संदर्भातले अनेक आदर्श घ्यावेत आणि ते कसे घ्यावेत हे सांगणारं हे पुस्तक शिवाजी महाराज अँड MBA. लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.